मला माझे विद्यार्थी जंजाळा किल्ला बघताना म्हणाले की इथे नक्की काय पाहायला आलेलो आहोत आपण. मुळात खरं तर त्यांना एका किल्ल्यामध्ये काय बघायचं हे कोणी सांगितलं नाहीच कधी. कारण किल्ला म्हटलं की आठवतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास. किल्ले म्हटलं की अस्मिता, किल्ल्याचं नाव घेतलं की आठवतं बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी आणि चौथीच्या पुस्तकात वाचलेले सगळे ज्ञात अज्ञात मावळे. किल्ला म्हटलं की वाटतो तो अभिमान, आणि वाटतं की किल्ला असतो तो फक्त सह्याद्रीमध्येच, आणि ज्याचं नाव शिवाजी महाराजांसोबत जोडलेलं आहे तोच काय तो किल्ला. पण मराठवाड्यात जिकडे कोणाच्याच लक्षात येत नाही असे 8 किल्ले आहेत. त्यापैकी लोकांना देवगिरी तेवढा प्रसिद्ध वाटतो एवढंच. मुळात हा जो मराठवाड्याचा परिसर आहे त्यात आपल्याला काही अंश इतिहासाचे बघायला मिळतो. औरंगजेब मुळात ह्याच मुलखामुळे बादशाह होऊ शकतो. हाच तो मुलख आहे ज्यावर शहाजहानला पूर्ण ताबा हवा होता. याच मुलखाला बेचिराग करण्यासाठी औरंगजेब छत्रपती संभाजीनगर येथे येऊन राहिला. याच प्रांताने त्याला राजकारणाचे धडे शिकवले. याच प्रांताचा बिमोड करून त्याने त्याचा एक छत्री अंमल प्रस्थापित केला. याच मुलखाने त्याला दिल्लीचे पारिपत्य करण्यासाठी लागणारी मुत्सुद्देगिरी दिली. हाच तो मुलूक ज्याने त्याला बादशाह केला. तो इथे आला नसता तर कधीच जिंकू शकला नसता. इकडे तो आला ते आदिलशाहीचे बंड मोडण्यासाठी. इकडे आल्यानंतर त्यानं हा प्रदेश बेचिराग केला, इथला प्रदेश लुटला आणि इथे त्याची सत्ता प्रस्थापित केली. इथूनच अनुभव घेऊन त्याने दिल्लीतील बंड मोडून काढून आपल्या भावाचा पराभव केला. हा प्रांत एका घराण्याच्या वैभवाची साक्ष देतो आहे, पण त्याबद्दल कोणालाच ओढ वाटत नाही, कारण याचा औरंगजेबाने गौरव हिरावून घेतला. संभाजीनगर परिसरात आलेल्या बऱ्याच ऐतिहासिक वस्तू असेच काही नवे औरंगजेब उद्ध्वस्त करताना आपल्याला दिसतात. पुरातत्व खाते आणि वन विभाग दोन्हीही याकडे पाठ फिरवताना आपण पाहू. मुळात हा इतिहास वैभवाचा आहे, पण कुणीही तो आपल्यापर्यंत पोहोचवायला तयार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने ते पावन झालेले नाही. सगळ्याच किल्ल्यांनी त्याच्या इतिहासामध्ये स्थान मिळवल्याने सगळा मोठेपणा आधीच घेऊन टाकला आहे. मग आमच्या वाटेला जे आलं त्यामध्ये आला केवळ उपमर्द, वनवास आणि एकांत. या भिंतींनी गुप्त वंश पाहिला, चालुक्य वंश पाहिला, यादवांचा सुवर्णकाळ अनुभवला, पुढे आदिलशाह, निजाम, मुघल पाहिले. पण यांचे दुर्भाग्य आहे की यांच्या आजूबाजूची माणसे त्यांचं संवर्धन करताना ते पाहू शकत नाहीत. कारण यांची माणसे तर गेली तिकडच्या गडकोटांकडे, जिकडे खूप लोक आहेत, गर्दी आहे, प्रसिद्धी आहे, जिकडे छत्रपतींच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. आणि हे अजूनही स्वतःची अस्मिता जपत प्रकृतीला आव्हान देत आपल्या जागी अचलपणे उभे आहेत. मला वाटतं ते त्यांच्या भूमीतील लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. या अविचल भिंती त्यांच्या मुळा जमिनीशी जोडलेल्या लोकांपर्यंत पोहोचू पाहत आहेत. पण जर तुम्हाला त्यांना सापडायला वेळ लागला तर हे काही शिल्लक राहिलेले बुरुज पण ढासळतील आणि उरतील फक्त खुणा की या मुख्या भिंतींनी तुम्हाला आवाज द्यायचा प्रयत्न केला. पण आपण सह्याद्रीतील गडावरच्या उत्सवात एवढे मशगूल होतो की आपल्याच मातीतील किल्ल्यांचा आवाज आपल्याला आला नाही. असं होऊ नये, आणि जर असं काही झालंच तर जेवढं नुकसान औरंगजेबाच्या मनसुब्यांनी केलं नसेल त्याहून जास्तचं नुकसान आपण दुर्लक्ष केल्याने. पुढे आपल्याला इतिहासच नव्हता असंच सगळेजण म्हणू लागले. अर्ध्याचा हा किल्ला नेमक्या कुठल्या वंशाचा हे सांगण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध जरी नसले तरीही गडाच्या दरवाजावरील प्राण्यांची आकृती आपल्याला पाहायला मिळते. ही आकृती व्याल या पौराणिक प्राण्यांची साधर्म्य असल्याचं जाणवतं. यावरून हा किल्ला हिंदू राजांच्या काळात बांधला गेला असावा असं लक्षात येतं. हा किल्ला गुप्त घराण्यातील विक्रमादित्य यांनी बांधला असावा असं सांगितलं जातं. पुरातत्व खात्याच्या नोंदीनुसार हा किल्ला 12व्या शतकात उभारला गेला. वेताळवाडी किल्ला चालुक्य किंवा यादवकालीन असेल असंही म्हटलं जातं. 15व्या शतकानंतर औरंगाबाद लगतच्या प्रदेशावर राज्य केलेले अहमदनगरचे निजाम, नंतर मुघल आणि त्यानंतर हैदराबादच्या निजाम राज्यकर्त्यांकडे हा किल्ल्याचा ताबा असेल असा फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो. जवळपास 20 फूट उंचीचे 2 भव्य दरवाजे वेताळवाडी किल्ल्याला आहेत. या दरवाजांच्या खांबावर शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यात एक घुमटाकार इमारत आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज, धान्यसाठ्याच्या खोल्या, घोडपाक, तेल तुपाची टाके, नामजगीर मस्जिद, भग्न राजवाडा, 6 फूट 10 इंच लांबीची तोफ आदी अवशेष आजही सुस्थितीत आहेत. पाण्याचा भला मोठा तलाव आहे. हा किल्ला सुस्थितीत नसला तरी तो मराठवाड्यात आहे आणि अजूनही त्याच्या खुणा शाबूत आहेत. हे पाहून अगदी छान वाटतं. मृत्यु उस महासमर की जननी है जिसका वर्ण